नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये लोकमत या न्यूजपेपरमध्ये आलेली एक बातमी आहे, त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा असं सांगितलेलं आहे की RTOमध्ये लवकरच होणार मोठी भरती. तर याच्यामध्ये बघा 461 सहाय्यक निरीक्षक पदासाठी शासनाकडे प्रस्ताव मागून पाठवलेला आहे आणि पुढे काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपण बघूया. तर बघा, राज्य परिवहन विभागाने 461 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक AIMV पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. अलीकडेच झालेल्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये 328 AIMVंना निरीक्षक पदावर भरती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या अंमलबजावणीसाठी AIMVची संख्या कमी पडत असल्याने प्रस्ताव पाठवल्याचे अधिकारी म्हणाले. परिवहन विभागामध्ये एकूण 1158 AIMV पदे मंजूर आहेत, तर त्यापैकी सध्या 785 पदे भरलेली आहेत. त्यामुळे अजूनही 30% पदे रिक्त आहेत. फील्डवरील कामकाजाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही पदे भरणे आवश्यक असल्याचे अधिकारी म्हणाले. त्याच्यानंतर यासोबत सहाय्यक RTO कॅडरमध्ये अद्यापही काही पदे रिक्त आहेत. तर याच्यामध्ये बघा RTO कॅडरमध्ये किती पदे रिक्त आहेत ते बघूया. तर याच्यामध्ये 183 पदांपैकी 140हून अधिक पदे भरली गेली असून सुमारे 42 पदे अद्याप रिक्त आहेत. ही पदे भरण्यास 21 पदांसाठी जाहिरात काढण्यात आली असून 51 उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की मनुष्यबळ वाढल्यानंतर RTOकडून रस्ते सुरक्षा मोहीम अधिक तीव्र करण्यात येतील. इंटरसेप्टर वाहने, रडार प्रणाली, वयोमर्यादा तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल. वेळेवर मंजूर आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळतील आणि रस्ते सुरक्षेत वाढ होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. तर पुढं मग काय सांगितलेलं बघा या ठिकाणी, सहाय्यक निरीक्षकांच्या माध्यमातून वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट, वाहन तपासणी अशा अनेक महत्त्वाची कामे पार पडली जातात. ही कामे रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांना यांत्रिक व तांत्रिक मोटार वाहन कायद्याची माहिती, प्रामाणिकपणा आणि निर्णय क्षमता, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती याची तपासणी करून निवड होणे अपेक्षित असते. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये जवळपास 461 सहाय्यक निरीक्षकांची पदेही भरली जाणार आहेत आणि ही पदे भरण्यासाठी RTOकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. सोबतच जी बाकीची जी पदे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा RTOची 183 पदापैकी 140 पदेही भरले आहेत आणि 42 पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही 42 पदे आणि सहाय्यक निरीक्षकची 461 अशी पदे भरण्यात येणार आहेत. तर नजीकच्या कालावधीमध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये भरती होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की RTO होण्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय असतो. तर याच्यामध्ये बघा, ज्या विद्यार्थ्यांचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं असेल, ज्याच्यामध्ये डिप्लोमा असेल किंवा BE असेल, तर असे विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी पात्र होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती द्यायची होती. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबत दिलेली बेल आयकॉन ती प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.